काय हो? ही पेपर आहे बाळा. होय. बघ अशी कशी बोट केलं त्यांनी अशी. अगं काय तुला बोलायचंय रे काहीतरी मला तुझ्या बायको बद्दल. कारण ते दिसतो कप आणली आणि फ्रीजवर ठेवली स्टँडला अडकवून चांगलं दिसतंय म्हणून सगळी. बर. आणि ती तुझ्या बायकोनं काय केलं ती काढली आणि गुंडाळून ठेवली. का मी चांगली ठेवलेलं काय तिला बघवत नाही का? पप्पा खरंच त्या आजीचं बुद्धी ती खरंच आहे की गुंडाळून ठेवले का तिनं? हा बरं मी बोलतो तिला. तू सारखाच बोलतो पण ती ऐकून घेते का? मग सांगतो की तिला आता तिने ठेवलं. तू बोलायचं बोलत बोलत की फाट झालं. कशामुळे तशी करते काय माहिती वाटते. नाही मी बोलतो तिला. ते आता अरे 1000 वेळा सांगितलंय तो तरी पण ती ऐकत नाही. लागली लेकाचं कान बरं काय कुसूर मुसूर चालू आहे काय माहिती. नाही ऐकली ठेवलं सांगतो तिला. नाही ऐकत ती. मी ठेवलेलं बघवतच नाही तिला नीट. तसं नसेल का काहीतरी प्रॉब्लेम असेल काहीतरी. मी सांगतो तिला काय ते आता तशी काय करते आता मला कळलं. मी सांगून थकलोय. ती उशीर बाहेर बसली वाट्यावर आणि बायकांनी काय सांगितलं की आतमध्ये येते आणि मला फुंशवानी करते सारखी. तिला बसत जाऊ नको म्हणले मी बायकात. होय. हा बाहेरच्यांचं ऐकून असं कुठं करते. हा बरं मी बोलतो तिला. कुठलं बी काय ठेवलं तरी ती तशीच करते. इथलं तिथं उचलते. होय. तिला बोलतो मी सांगतो तिला तसं का करते. मग कुठं ठेवलंय तिनं परत ते कपत. कुठं कुणाला आतमध्ये ठेवले ती पण डब्यात ठेवली का कुठं ठेवले. परत तो बघितलं कुठं ठेवलंय. अहो पप्पा कपाटात ठेवले ती. कपाटात ठेवले ती. आणि त्याच्या डावर मध्ये ठेवले. होय. मी माझ्या डोळ्याने बघितलं. बरं मी बोलतो तिला. जाऊ दे नको टेन्शन. मी सांगतो तिला कशामुळे तशी करते काय तुम्ही तिला बोलून. रोज कामावर निघतो म्हणून मी डोकं खात नाही सांगत नाही काय मनात ठेवते असं करते म्हणून सनी सांगत नाही. बोलतो मी तिला. किती वेळा सांगितलं असतं असं करू नको तसं करू नको म्हणून सनी 1000 वेळा सांगितलं पण ती काय ऐकत नाही. भैया किती वेळ झालं चालू आहे. किती वेळ झालं खुसूर फुसूर चालू आहे काय माहिती. काय सांगते काय माहिती. ह्यांच्याजवळ गेले विचारतेच. नाही आज सांगतो तिला नीट समजावून सांगतो. बरं मी जाते बाहेर मग तिला काय सांगायचं ते सांग. बरोबर. कुठं मैत्रिणीकडे चालली का? हा जाते मला आता 1 तास येत नाही. बरोबर सांगतो तिला. काय आई काय सांगत होती तुम्हाला. काय मी तुला विचारणार होतो की तो फ्रीजवर कप ठेवली होती स्टँडचं ते आतमध्ये कुठं ठेवलंय. कपाटामध्ये ठेवली. का ठेवलं. अहो ही पूर्वी 10 दिवशी फ्रीज उघडत पडलं फुटलं म्हणून ठेवलं मी कपाटामध्ये नेऊन. काय मी चुकीचं केलं काय. हा तुझं बरोबर आहे. कप फुटलं असतं. मग ही पूर्वी शान आहे का 10 दिवशी फ्रीज उघडते पडलंच ना मग वरून खाली. बोलावा ती म्हणते काय ठेवलं म्हणून तू उचलून मुद्दाम तुमच्या पुढे बोलावं तीच करत नाही. विचारा बघितलं हे तू उघडते की नाही 10 दिवशी फ्रीज. बघा तुला हळून उघडायचं नाही का 10 दिवस. तुमच्या आईला कुठल्याही गोष्टी मी चांगल्यासाठी केल्या बघवतच नाही तर लई जमतंय काही बी. हा कुठलं पटतच नाही माझं. नुकसान होईल म्हणूनच केलं ना मी. ठेवलं का माझं हाऊस आहे. फुटल्या तर कप केवढेच पडते पण अजून 100-150 रुपयाला नुकसान. तेवढंच करायचं पडायचं ना आणायचं. पटतच नाही त्या कुठल्या गोष्टी मी केलेल्या. बरं बाबा काय आता तुम्हाला कसं सांगा मला ते समजा. टाइम झालाय मी जातो दुकानावर. वाट बघत असेल का मालक. हा आजी ती पप्पावर बडबड करते. तू येते पप्पा सोबत बडबड करते. पप्पाला नुसतं तुम्ही पागल करून टाका. तुला माहिती आहे का तुझ्या आजीच्या खोडी कशा शांत बसत जा. मध्ये मध्ये मधीची सुंदर बोलत जाऊ नको उगं.
एकटाच होतो. पैसे कमी कसं काय भरायला लागल्यात. यायला काहीतरी आला नाही आता. काय समजत नाही. 5,000चा बोल म्हणल्यावर पगारात 5,000 कमी नाहीच. टाईमवर आज मालकाने गावाला गेलो. जे होईल ते होईल. आता काय अवघड झालं. कसं काय झालं असं कधीच होत नाही. पप्पा पहिलं तुमच्या इकडे धुणं पटत नाही कशाला टाकत होतं धुतलेलं पुन्हा दोरीवरचं काढून आणून पुन्हा धुतलंय. हा कशाला टाकायचं धुवायला मग धुणं जेव्हा पटत नव्हतं कुठल्या गोष्टी तर कुठल्याच गोष्टी पटत नाही ते त्यांना. पण तुला धुणं निघतं का? निघतं की निघत असल्याशिवाय धुते का? तुझ्या साडीचा डाग निघतो माझ्या का साडीचा निघत नाही. अहो तुमच्या साडीला जास्त डाग लागला होता. माझ्या साडीला तू साबण लावत नाही. अहो लावला होता माझ्या साडीचा बी डाग फिकटच आहे पूर्ण निघलेला नाही तसंच आहे डाग. नाही लावत जुनच निघत नाही झटकून वाळू घालत नाही. गुड्या कशाच असते त्या कशा असते त्या धुते स्वच्छ तुम्हाला पटत नाही. तुम्हाला लय स्वतःच्या हाताने करायची सवय आहे काय नसती. जो आम्ही केलं पटत नाही स्वतःच्या हाताने कसं नाही निघलं तरी जमत पण द्यायचंच. हो अहो तुमचं लक्ष कुठे तुमची आई कसली बडबड करते. अगं पण आपल्या दोघीच्या बी साडीवर तेल सांगले होतं. होतं सांगायला पण तुमची साडी बी तेवढीच खसखसा घासली होती आणि माझी बी घासली होती. नाही तुझ्या साडीचा डाग निघला आणि माझ्याच का साडीचा निघला नाही. अहो दुखल्याला तुम्हाला पटतच नाही जुनं कुणाचं स्वतःच खरं असतं. किती विषय झाले मी बडबड करते या कुणाचंच ऐकून बी नाही काय नाही कुठे लक्ष नाही. अहो कुठे लक्ष आहे तुमचं. दुकानात काय झालंय माहिती का. 5,000चा गोळ आलाय ग. आज मालक बी नव्हता आणि 5,000 कुठं गायब झाले त्याचं टेन्शन आले. काय समजा नाही मला 5,000चा गोळ कसं काय आलाय. गेला एक त्रास होतं पैसे कुठं गेले ते गोळ समजा नाही मला. अगं मम्मी तुम्हाला काय दोघींना कळतं का. पप्पा टेन्शन मध्ये आहे आणि तुम्ही दोघं भांडण करताय. बघा जरा त्या पप्पाकडे विचार करा. काय आवाजे मम्मी सोबत भांडण करते. पप्पा किती टेन्शन मध्ये जरा त्यांचा विचार करा. बघा जरा किती ती टेन्शन मध्ये आहेत पप्पा. पैसे चोरीला गेले त्यांचं किती ते टेन्शन मध्ये. तुमचा भांडणाचा उरसोळा उठलाय. अगं मम्मी तुला तर समजलं पाहिजे होतं की पप्पा टेन्शन मध्ये आहेत. उगाच भांडण करते. त्यांच्या डोक्यात पैशाचं टेन्शन आहे. तुम्ही त्यांचा विचार करता का. सारखी तुमची बहीणच असते ती. तुम्ही पप्पाचा तर विचारच केला नाही.